जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साधना पंचकम, श्रीमद शंकराचार्य विरचितम साधना पंचकम. वेदो नित्यमधीयतां तदुदितं, कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम्. अपि चितिः कामे मतिस्त्यज्यतां, पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्. आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां. सङ्गस्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां. शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माश सन्त्यज्यतां. सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यतां. ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्को न सन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतामनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्योत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयतां. जय जय रघुवीर समर्थ. ऐकू येतं ना सगळ्यांना? हां ठीक आहे. हां ठीक आहे. एकांते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां. पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्योत्तरे श्लिष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. आता या 5व्या श्लोकातले पहिले 2 ज्या पायऱ्या त्या आपण काल पाहिल्या, एकांते सुखमास्यतां आणि परतरे चेतस्समाधीयतां. आता दुसऱ्या 2 ज्या आहेत त्या पाहायच्या आपल्याला, म्हणजे 35 आणि 36. एक तर पूर्णात्मा सुसमीक्षतां आणि जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. या दोघांवर आज विचार करायचा आपल्याला. आता पूर्णात्मा सुसमीक्षतां म्हणजे काल जसं आपण पाहिलं की या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे 32 पायऱ्यांपर्यंत सगळी पूर्वतयारी साधकाची झालेली आहे. आणि आता साधकासाठी आता शेवटचा टप्पा जो आहे ते 33 ते 40 ह्या 8 पायऱ्यांमध्ये आपल्याला पाहायचं की आता ही जे आहे की आत्ताची पूर्ण तयारी झाल्यामुळे आता परब्रह्माचं ज्ञान किंवा परब्रह्माच्या त्या प्राप्तीपर्यंत तो साधक जाऊन पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर आता ज्या गोष्टी घडणार आहेत त्या खरं म्हणजे शब्दाने व्यक्त होणाऱ्या नाहीत. आत्तापर्यंत सगळे शब्दाने व्यक्त झाले. आता हा जो आहे तो स्वतः अनुभव घ्यायचा, प्रचिती, प्रत्यय, प्रबोध हे जे समर्थ म्हणतात, या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी आता हा शेवटचा श्लोक आहे. पूर्णात्मा सुसमीक्षतां म्हणजे कसं की या ठिकाणी पूर्ण देशकाल वस्तू परिच्छेद शून्य अमर्यादा सर्वव्यापी सर्वगतः आत्मा सुष्ठु समीक्षतां. म्हणजे आत्म्याचं वर्णन या ठिकाणी पूर्णात्मा सुसमीक्षतां यामध्ये केलेलं आहे. आणि त्यामध्ये म्हणतात की आत्मा कसा आहे, तो अमर्याद आहे, सर्वव्यापी आहे आणि आत्मचैतन्य निसंशयपणे स्पष्टपणे माणसाने पाहावं. आता हे सगळे जे गुण आत्म्याच्या ठिकाणी आहेत ते गुण कुठून आले,
ते गुण त्या परब्रह्मापासून आले. परब्रह्म कसं की प्रकारे परब्रह्म आहे आणि त्याच्यातला एक थेंब जो आहे तो फक्त वेगळा झाला म्हणून आपल्याला वेगळा दिसतो, अन्यथा तो त्याच्यातच आहे. अलंकार वेगळं झालं तरी सोनं तेच आहे. अलंकार आहे म्हणून त्याला आकार आहे, अलंकार आहे म्हणून त्याला नाव आहे, त्याला सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला डायमेन्शन्स त्याला तयार झाल्या. पण अलंकार नसता तर ते पूर्णपणे निर्गुण परब्रह्मच आहे. म्हणून असा जो आत्मा आहे तो ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीराच्या मदतीने त्या शरीराच्या या शरीरा ऐसे यंत्र आणि का नाही. समर्थ जे म्हणतात की शरीर कसं आहे की हे त्या बोटीसारखं आहे, नावेसारखं आहे की जे आपल्याला पहिल्या तीरापर्यंत घेऊन जातं. म्हणून ह्या आपल्या शरीराचा आपण त्याचा उपयोग करून पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार होईपर्यंत एक गोष्ट नक्की करायची की त्या पूर्ण ब्रह्माचा नेहमी आपण चिंतन करावं, त्याचाच आपण विचार करावा. आणि मग आता आत्मा सर्वव्यापी आहे हे कसं पाहायचं आपण, किंवा परब्रह्म हे सर्वव्यापी आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडामध्ये आहे जे आपल्यामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. आणि त्याच्या उलट ब्रह्मांडामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या शरीरामध्ये आहेत. या दोन्ही गोष्टी पाहणं आहे. म्हणून गीतेमध्ये एक श्लोक आहे, यो माम पश्यती सर्वत्र. गीतेतल्या 6व्या अध्यायामध्ये 30वा श्लोक आहे. यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयि पश्यती. यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयि पश्यती तस्याहं न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. यो माम पश्यती सर्वत्र म्हणजे माझा भक्त जो यो माम पश्यती, माम म्हणजे मला, पश्यती पाहतो, सर्वत्र माझा भक्त जो या जगामध्ये या दृश्य विश्वामध्ये सगळीकडे मी आहे हे भरून आहे हे जो पाहतो. आणि दुसरं म्हणजे सर्वंच मयि पश्यती, आणि जे काही तो पाहतो दृश्यामधलं ते सर्व माझ्यामध्ये आहे हे जो पाहतो त्याच्यासाठी तस्याहं न प्रणश्यामी, मी त्याला कधी असं वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेतो. आणि सच मे न प्रणश्यती म्हणजे अगदी खात्रीपूर्वक सांगतो की तो आणि मी यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही, किंबहुना आम्ही एकच आहोत. आणि हेच आपल्याला महावाक्य सांगतात, अहम ब्रह्मास्मी. आणि म्हणून याचा नेहमी साधकांनी विचार करावा की आपल्यासमोर जे दृश्य दिसत आहे ती भगवंताचीच, त्या जसं विभूती योग आहे त्या विभूती योगामध्ये जेवढे म्हणून विभूती दिलेल्या आहेत भगवंताच्या, त्या पाहिल्यावर आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. यो माम पश्यती सर्वत्र. सकाळी जेव्हा फुलं आणतो तेव्हा काही फुलं उमलायची असतात आणि जेव्हा पूजा झाल्यानंतर ते पूजेतलं पाणी निर्माल्य जेव्हा पुन्हा नेऊन त्या कुंडीमध्ये टाकतो तोपर्यंत ती फुलं उमललेली असतात. म्हणजे त्याची वेळ झाली की बरोबर ते उमलतात. आता हे दृश्यामधलं जे आहे त्याचा टाईमटेबल जो आहे, विवेके करावे कार्यसाधना जाणार नरतुम हे जाणून पुढील भविष्यार्थी मन राहटूच नये. हे सगळं कोणी लावून दिलं? हे भ्रमण जे आहे दृश्यामधलं हे सगळं कोणी लावून दिलं? ते त्या परब्रह्माने लावून दिलं. आणि म्हणून त्याची वेळ झाल्याबरोबर ते फूल उमलतं, त्याची वेळ झाल्याबरोबर ती कळी तयार होती, कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं. हे सुद्धा त्याच वेळेस होतं. पण ते होत असताना आपण जेव्हा पाहतो अरे मगाशी तर आपण आलो तेव्हा ते कळीच होती, आता लगेच फूल कसं झालं? तर याचं उत्तर जे आहे ते आमचे माहूरकर जे बॉटनीचे आहेत ते सगळं उत्तर ते विज्ञानाच्या दृष्टीने देऊ शकतात. आणि अध्यात्माच्या दृष्टीने जे आहे की हे सगळं सकळ करणे जगदीशाचे, तर हे सगळं भगवंताचं करणं आहे. म्हणून यो माम पश्यती सर्वत्र म्हणजे त्या उमलणाऱ्या फुलामध्ये, अगदी वेळेवर उगवणाऱ्या सूर्यामध्ये, संध्याकाळच्या मावळत्या सूर्यामध्ये, या सगळ्या दृश्य जेवढं आपण पाहतो, एखादं सुंदर दृश्य देखावा सीन पाहिला की आपल्याला जो आनंद होतो, आकाशामध्ये बगळे उडत आहेत ते पाहिल्यावर जो आनंद होतो, हा आनंद होत असताना तो दृश्याचा आनंद आहे इथपर्यंत आपण लौकिक अर्थाने पाहू शकतो. पण साधक जो आहे ज्याने आत्तापर्यंत या 32 पायऱ्यांचा अनुभव घेतलेला आहे तो म्हणेल काय भगवंताची ही लीला आहे, आणि पहा किती पक्षी सुरेख दिसत आहेत असं त्याच्या मनामध्ये येतं. आणि त्या ठिकाणी यो माम पश्यती सर्वत्र. आता आमचे प्रल्हाद महाराज जे आहेत त्यांचे काही भक्तमंडळी पूर्ण भारतभर प्रवास करून आली, तीर्थयात्रा केली. आणि ते जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी पुन्हा साखरखेड्याला गेले तेव्हा ते महाराजांच्या पुढे नमस्कार करून म्हणतात की महाराज आम्ही सगळीकडे गेलो पण त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला तुमचीच आठवण झाली. असं वाटायचं की तुम्हीच आमच्या बरोबर आहात. आणि आम्ही ज्या ज्या देवतांचं ज्या तीर्थाचं दर्शन घेतलं
त्या तीर्थाच्या ठिकाणी आम्हाला तुम्हीच दिसत होता. तेव्हा महाराज म्हणतात या श्लोकाप्रमाणे, यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति. सर्वंच मयि पश्यति म्हणजे महाराज असं म्हणतात की जे आता तुम्हाला दर्शन सगळीकडे झालं आहे, आता तेच दर्शन तुम्ही माझ्या ठिकाणी घ्या. आणि आपल्या भक्ताला एका पूर्णत्वाकडे ते घेऊन जातात. म्हणून पूर्णात्मा सुसमीक्षताम. तर ही जी कथा आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे की जसं म्हणजे ही दृष्टी माणसाची आली पाहिजे. आणि ती दृष्टी म्हणजे कशी की जगाकडे पाहत असताना काहीतरी दृश्य विश्व मी पाहत आहे असं वाटतं माणसाला, कारण ते डोळ्याने पाहणं असतं. पण परमेश्वराचा जो अनुभव आहे, परब्रह्माचा अनुभव जो आहे तो डोळ्याने पाहता येत नाही, तो इंद्रिय गोचर नाही. त्याच्या पलीकडे असणारं जे आहे ते पाहायचं आपल्याला. म्हणून की सगळं विश्व जे आहे ते एका चैतन्य स्वरूपामध्ये आहे हे पाहणं म्हणजेच पूर्णात्मा सुसमीक्षता. म्हणजे भगवंताचं सर्व व्यापकत्व जे आहे त्याचा अनुभव साधकाने घेतला पाहिजे. आणि तो अनुभव घेतल्यानंतर मला हा अनुभव आला हे म्हणण्यासाठी सुद्धा तो शिल्लक उरत नाही. कारण जीव मात्राने नाशिवंत तितके मददेशी. नाशिवंत तेवढं टाकायचं, पण ते म्हणतात समर्थ जसे म्हणतात की ते मला पण घेऊन काय करायचं, परी तुझं पासूनही टाकवावे आणि तुझा ते टाकलं आलं पाहिजे. म्हणून मी ते सगळं मागून घेत आहे. आणि ते झाल्यानंतर स्वये तुझे आहेसी ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी ह्या महावाक्याचा प्रत्यक्ष अनुभव तुला सहजपणे येईल. आणि म्हणून पूर्णात्मा सुसमीक्षता. म्हणून आपण आपलं स्वरूप कसं आहे ते लक्षात घ्यावं. आणि म्हणून साधकांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन याच्याच आनंदात रममाण झालं पाहिजे. कारण सोनं जसं आहे की अलंकार आणि सोने याचं सारखं उदाहरण दिलं जातं. रज्जू आणि सर्प याचं उदाहरण दिलं जातं. तर आता अलंकार कितीही असले तरी त्या अलंकाराकडे पाहून हा अलंकार आहे इथपर्यंत दृश्यातला विचार झाला. पण त्याच्या पलीकडचा विचार की या अलंकारामध्ये असलेलं जे सोनं आहे ते मुळात ते सोनं आहे. सोनं याचं या अलंकाराचं कारण हे सोनं आहे आणि त्याचं कार्य म्हणजे हा अलंकार आहे. म्हणून या कार्यापेक्षा कारणावर जास्त आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. चर्मचक्षुने आपल्याला जे दिसतं ते पाहणं नाही, पण ज्ञानाने जे समजतं ते खरं ज्ञान आहे. आणि म्हणून ते पाहण्याचा साधकाने प्रयत्न करावा. जसं एक आत्मचैतन्य, हे आत्मचैतन्य हे परमात्मा हे सगळीकडे भरून आहे. सूर्य, चंद्र, पर्वत, वृक्ष ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या सगळ्यांच्या ठिकाणी तोच आहे. कारण जसं आकाशामध्ये प्रत्येक वस्तू आहे आणि एकही वस्तू अशी नाही की जिथे आकाश नाही. विमळ ब्रह्मनिरूपण जो समास आहे, धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकीता नाही. म्हणजे जिकडे सन्मुख झालं काय विन्मुख झालं काय तरी तो आहेच आपल्याबरोबर. आणि असं जे आहे हा जो अनुभव आहे तो साधकाने नेहमी हा आपल्या चित्तामध्ये स्थिर ठेवावा. त्याला म्हणायचं पूर्णात्मा सुसमीक्षता. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला होता जेव्हा या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. ऑक्टोबर महिना सन 1886. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यापासून जी चरित्र लिहिलेली आहेत यांच्यानंतरची म्हणजे मागच्या 100-200 वर्षामधली त्या चरित्रामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी तारखा दिलेल्या आहेत. त्यापूर्वीचे जे चरित्र आहेत त्यामध्ये तिथी दिलेली आहेत. पण स्वामीजी त्या ठिकाणी विचारतात आपल्या ठाकूरांना की तुम्हाला परमेश्वर दिसतो का? तेव्हा ते म्हणतात की जितक्या स्पष्टपणे तू मला दिसतोस तितक्या स्पष्टपणे मला परमेश्वर पण दिसतो आणि तुझ्यामध्ये तो आहे हे सुद्धा मला दिसतो. आणि तोच परमेश्वर सगळीकडे सर्वत्र आहे हे सुद्धा मला दर्शन होतं. मग ते दर्शन मला तुम्ही करून द्याल का? अगदी देईल म्हणे. अगदी सोपं आहे. त्यामुळे सजीव आणि निर्जीव या प्रत्येकाच्या कृतीमध्ये, त्या हालचालीमध्ये, प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये, श्वास घेण्यामध्ये, उठणे बसणे हे चैतन्य जे आहे तेच चैतन्य सगळीकडे विलसत आहे. त्याला ज्ञानेश्वर माऊली आपले चिद्विलासवाद असं म्हणतात. आणि म्हणून की कूटस्थ साक्षी चैतन्य दोन गोष्टी या ठिकाणी आहेत की मी म्हणजे आत्मचैतन्य आहे. यालाच आपण अखंड पूर्ण स्वरूप हे माझं आहे असं आपण म्हणायचं. ते लक्षात घ्यायचं. आता यानंतरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या श्लोकातल्या पर्टिक्युलरली 5व्या श्लोकामधल्या जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत त्या सगळ्या परब्रह्माला लागू असणाऱ्या असल्यामुळे त्यामध्ये याचं विवेचन इथपर्यंत आहे आणि त्याचं विवेचन तिथपर्यंत आहे अशी मर्यादा त्या ठिकाणी नाही. पूर्णात्मा सुसमीक्षता हे म्हणत असताना पुन्हा आपल्या श्रुतीचा आश्रय घेतात की ईशावास्यम जगत सर्वम यत्किंचित जगत्याम जगत.
म्हणजे ईशावास्य उपनिषदातला पहिला मंत्र हा आहे. वास्यम म्हणजे आच्छादितम, म्हणजे आपल्या विचाराने की हे पूर्ण जग जे आहे ते परमेश्वराने आच्छादित आहे, भगवंताने आच्छादित आहे, अशी दृष्टी साधकाने ठेवली पाहिजे. कारण ब्रह्म सत्य आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्मच सत्य आहे. ब्रह्म म्हणजेच त्याचं ज्ञान. आणि ब्रह्म हा कसा आहे, तो तो अनादि अनंत असा आहे. म्हणून शंकराचार्य पुन्हा प्रश्न विचारतात, जसा कस्मिन् नो भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती इति. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा आपली दृष्टी, जसं एक माठ आहे मातीपासून निर्माण झालेला, तो माठ दिसल्यानंतर आपली दृष्टी त्या मातीकडे गेली पाहिजे. कारण ते माती हे त्याचं कारण आहे आणि माठ जो आहे तो त्याचं कार्य आहे. म्हणून कार्याकडे लक्ष न देता साधकाने हे कार्य कशातून निर्माण झालेलं आहे, त्याचा कार्यकर्ता कोण आहे, त्याचं कर्ता कोण आहे, कर्ता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून. म्हणून कार्य हे कारणापासून भिन्न राहत नाही. कारण हेच त्या कार्यामध्ये व्यक्त होत असतं. पण आपली दृष्टी तशी झाली पाहिजे. म्हणून हे विश्व जे आहे त्यावरून आपली दृष्टी जी आहे ती त्या कारणाकडे गेली पाहिजे. जगतः कारणम किम, या जगाचं कारण काय, की जगाचं कारण म्हणजे जगतः कारणम ब्रह्म एव असते. जगताचं कारण, जग कशामुळे निर्माण झालं, त्याचं कारण ब्रह्म, परब्रह्म हे आहे. म्हणून ब्रह्म हेच जगताचं कारण आहे. म्हणून ब्रह्मज्ञानदृष्टीने, ईशदृष्टीने, ब्रह्मबुद्धीने आपण या सगळ्या विश्वाकडे पाहिलं पाहिजे. म्हणून सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टा, म्हणजे सर्व ठिकाणी मीच आहे, सर्व ठिकाणी तोच भगवंत आहे, ही दृष्टी आपल्या ठिकाणी बिंबवून घेण्याची गरज आहे. म्हणून ईशा परमात्मबुद्ध्या प्रत्यगात्मबुद्ध्या इदम विश्वद आच्छादिनीयम. पुन्हा गीतेमध्ये अजून एक येतं भाग, आत्मौपम्येन पश्यती, म्हणजे आत्म्याच्या स्वरूपाने हा ज्ञानी जगाकडे पाहत असतो. पण जो अज्ञानी आहे, जो लौकिकामध्ये आहे, ज्याला ह्या परब्रह्माचा, या परमार्थाचा स्पर्श नाही, तो प्रत्येक वस्तूला ती वस्तू म्हणून पाहतो, ते परब्रह्म म्हणून पाहत नाही. आता वस्तू हा शब्द परमार्थाच्या भाषेमध्ये परब्रह्माला वापरलेला आहे. आपण म्हणतो आणि बरं ते आपलं परब्रह्म वस्तू. आता वस्तू कोणाला म्हणतात, ते तंबाखू खाणारं त्या तंबाखूला सुद्धा वस्तू म्हणतात. म्हणजे त्या परब्रह्माला इतक्या खालच्या पातळीवर ते आणून सोडतात की त्याचा उपयोग, ती डब्बी काढ बरं, चुना काढ बरं असं म्हणण्याच्या ठिकाणी आणि आपली वस्तू ती परब्रह्माची. म्हणजे परमार्थातला शब्द वापरतात पण तो लौकिकासाठी वापरतात आणि ते त्यांचं विषयाकडचं आकर्षण असतं आणि म्हणून ते त्या दृश्यामध्ये, त्या म्हणजे विषयामध्ये सारखे गुरफटलेले असतात. म्हणून आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये अज्ञान हे निघून जातं. कारण हे ज्ञान आणि अज्ञान कसं आहे ते, की एक विचार करा की आपण एक बसल्या बसल्या आपण रात्री झोपेमध्ये आहोत आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं आपल्याला. आता स्वप्नामध्ये आपण काय काय पाहिलं, स्वप्नामध्ये ज्या गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टी कुठून बाहेरनं आपण आणत नाही, पण आपल्या कल्पनेने, आपल्या विचारांनी त्या गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये प्रत्यक्षपणे दिसतात. स्वप्नामध्ये मला स्वप्न पडलं आणि मी काशीला गेलो, तिथे माझं स्नान झालं, 4 दिवस सत्संगात खूप आनंदात घालवले आणि तेवढ्या आनंदामध्ये मी काशीमध्ये फिरत असताना एका दर्शनानंतर दुसरं दर्शन घेत असताना समोरून एकदम मोठा हत्ती आला आणि तो माझ्या अंगावरच धावून आला. आणि असं त्या हत्तीला पाहिल्याबरोबर त्या स्वप्नामधून मी लगेच जागा होतो आणि जागा झाल्याबरोबर मला एक आनंद होतो की अरे तो हत्ती खोटा होता, ते माझं काशीला जाणं खोटं होतं, ते सगळं स्वप्न होतं. म्हणजे स्वप्न जे आहे ते पाहतं, दृश्य असताच ओसरे. ते स्वप्नामधलं जे दृश्य मी पाहिलं ते जागं झाल्याबरोबर ते सगळं ते विरून जातं. त्याला म्हणतात ते बाधित होतं. हा एक परमार्थातला विशेष शब्द आहे, बाधित होणे. आणि म्हणून ते बाधित होतं. म्हणून स्वप्नातील ती काशी, गंगा, नदी, हत्ती हे सगळं आहे ते सगळं खोटं आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, विचारे प्रकृती संहारे आणि दृश्य असताच ओसरे. म्हणजे जेव्हा आपण या जगाकडे पाहतो तेव्हा आपल्या विचाराने, कशातल्या विचाराने, आपल्या विवेकबुद्धीने, आत्मानात्म विचाराने आपण पाहिलं पाहिजे की या ठिकाणी मला जे दिसत आहे ते खरं परब्रह्माचं स्वरूप नाही, ते त्याच्यातला विकार म्हणून ह्या ठिकाणी वस्तू मला दिसत आहेत. खरा परब्रह्म जे आहे ते त्यांना निर्माण करणारा जो आहे तोच आहे. आणि म्हणून विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच ओसरे.
आता विचारानेच आपल्याला दृश्याची बाधा जी आहे ती काढून टाकायची, म्हणजे हे दृश्य विश्व जे आहे ते बाधित करायचं आहे. आपल्याला दासबोधामध्ये विवेक प्रलय म्हणून जो सांगितलेला आहे तो याच अर्थाने आहे की विवेकाने काही तिथे संवाद म्हणजे काही काही करायचं नाही, पण आपल्या विचाराने आपलं मन ते ज्या ठिकाणी गुंतलेलं आहे तिथून आपल्याला ते काढायचं आहे आणि ते परब्रह्माच्या ठिकाणी स्थित करायचं आहे. आजच सकाळी किशोरजी व्यासांचं भागवत जे होतं ते आम्ही ऐकत होतो. जवळपास प्रेमपुरी आश्रम मुंबई या ठिकाणी ते भागवत चालू आहे. 15 दिवस ते आहे. आज काहीतरी 7वा-8वा दिवस होता. तेव्हा ते किशोरजी व्यासांनी एक चांगलं सांगितलं पहा, म्हणजे कोणाचंही प्रवचन काही जरी असलं तरी आपली दृष्टी तशी असली की आपल्याला त्यातून खूप चांगलं घेण्यासारखं असं मिळतं. त्यांनी एक सांगितलं की तुम्ही नाम घेता, ते नाम भगवंतापर्यंत पोचतं का अशी शंका आहे ती माणसाला. आणि म्हणून तो साधक जो असतो, जो बद्धापासून मुमुक्षू या अवस्थेमध्ये आलेला असतो, तो विचारतो की आता मला तेवढासुद्धा वेळ नाही, मग मी काय करू? मग त्यांनी सांगितलं की तू एवढं कर की घरातून निघाला की एक फक्त परमेश्वराला नमस्कार कर, घरात आला की परमेश्वराला नमस्कार, एवढं 2च गोष्टी कर, बाकी काही नको करू. आता तो म्हणतो एवढं 2 केल्यावर काय होणार आहे? तर पहा म्हणजे काय होतं, त्यांनी आपल्या आजच्या भाषेमध्ये हीच गोष्ट किती चांगली समजावून सांगितली. ते म्हणतात की तुम्ही एक मिस कॉल दिला, मला एक मिस कॉल आला. आता मौरकरांचं नाव माझ्या लिस्टमध्ये आहे म्हणून मला त्यांचं नाव दिसतं, पण समजा त्याने कुठल्यातरी दुसऱ्याच नंबरवरून मला मिस कॉल केला, तर मी तो मिस कॉल आहे आता हा आपल्या लिस्टमध्ये नाही म्हणून मी तो स्वीकारणार नाही. असं एकदा होईल, 2दा होईल, 4दा होईल, 10दा होईल, पण जेव्हा 10दा होईल तेव्हा मग मी विचार करेल की अरे ह्या माणसाचा या नंबरवरनं फोन येतो आहे, कोण हा माणूस आहे, कदाचित आपल्या ओळखीचा असू शकतो, म्हणून त्याला आपण फोन करावा अशी मला बुद्धी होती. हे जसं आहे तसं आपलं जे नाम आहे, आपण घेतलेलं नाम आहे ते भगवंतापर्यंत पोहोचलेलं आहे. भगवंतसुद्धा विचार करतो, अरे 10 वेळेस यांनी मिस कॉल दिला, हा कोण आहे, जरा पाहूया आपण. म्हणून भगवंत आपल्याशी बोलायसाठी 2 पावलं पुढे येतो. म्हणजे जेव्हा आपण 1 पाऊल पुढे जातो तेव्हा तो 10 पावलं पुढे येतो आणि आपली आणि त्याची जीवशिवाची गाठ पडते. तसं आपण या भगवंताला मिस कॉल दिला पाहिजे आणि मिस कॉल असं तो दिवसभरातून 10दा पाहिल्यानंतर मग तो आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये तो स्वतःहून येतो. म्हणून जीव जो आहे तो कसा आहे, जीव हा खंडित आहे, त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. जीव हा मर्यादित आहे, तो आपल्या शरीरापुरता आहे, शरीरापुरताच तो विचार करणार, मी आणि माझे असाच तो विचार करणं आहे आणि त्यामुळे त्या जीवाला अंतसुद्धा आहे. पण आत्मा जो आहे तो परब्रह्माचं स्वरूप असल्यामुळे आत्मा हा अद्वय आहे, अखंड आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्वगत आहे. सर्वच ठिकाणी तो आत्मा आहे. म्हणून त्या आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं काहीच नाही. दृश्यमानम जगत, या जगाकडे पाहण्याचा प्रयत्न आपण त्या दृष्टीने केला पाहिजे. आपल्याला मागे आपण एक श्लोक पाहिला, या श्लोकाचा उपयोग आपण एका या साधना पंचगामध्ये विचार करताना केला. तो श्लोकाची पुन्हा एकदा आठवण करून देतो. अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्यांचाच हा श्लोक आहे. अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी, हजारो ग्रंथ आहेत, कोटी कोटी ग्रंथ आहेत, पण त्या सगळ्यांचा मतितार्थ मी अगदी अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी, अगदी अर्ध्या श्लोकात तुम्हाला सांगतो की या सगळ्याचा अर्थ एकच आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. एक परब्रह्म तेवढंच फक्त सत्य आहे आणि बाकी जे काय आहे ते सगळं मिथ्या आहे. आणि सगळं मिथ्या असल्यामुळे काय आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी काही आता या पारमार्थिक भाषेतल्या 2-3 न्याय आहेत, त्याला न्याय म्हणतो आपण. ते 2-3 न्याय पाहू आज आणि उद्या. जवळपास याच्यावरच विचार करावा लागेल असं मला वाटतं. एक रज्जू सर्प न्याय, दुसरा आहे शाखाचंद्र न्याय आणि शुक्ती रजत न्याय. या तिघांचा आपण जरा विचार केला म्हणजे मग हे आपल्याला नीटपणे लक्षात येईल. हे जे सांगतात या ठिकाणी पूर्णात्मासु समीक्षता आणि जगाला बाधित कसं करायचं. रज्जू सर्प न्याय, दोरी पडलेली आहे, दिवसभरामध्ये ती दोरी आपल्याला दिसते, ते अधिष्ठान त्या दोरीचंच आहे हे माहीत असतं, त्यामुळे त्याला घाबरायचं काही कारण नाही हे सुद्धा माहीत असतं. कारण अधिष्ठान आपल्या मनामध्ये, ते अधिष्ठान जे त्याचं ज्ञान जे आहे ते पक्कं आहे. आता संध्याकाळची वेळ झाली, थोडाफार अंधार पडत गेला आणि तो अंधार पडत गेल्यानंतर आता आपल्याला ती दोरी म्हणून दिसत नाही. आता जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो
तेव्हा काहीतरी हलल्यासारखं वाटतं, ती दोरी हलते असं वाटतं आणि मग त्यामध्ये तो सापाचा भास त्या ठिकाणी होतो. म्हणून दोरीच्या ठिकाणी सापाचा भास होणं हे भ्रम आहे आणि ही जी आहे ती ही माया आहे. म्हणून याला कसं म्हणतो आपण रज्जू सर्प न्याय. म्हणजे दोरीच्या ठिकाणी साप भासणं म्हणजे त्या दोरीचं अज्ञान आहे, परब्रह्माचं अज्ञान आहे आपल्या ठिकाणी आणि म्हणून तो साप जो आहे त्याचं ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ते साप आपल्याला तो दिसतो, भासतो याचं कारण आपल्या इंद्रियांनी आपण ते कार्य केलं, डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि पूर्वीचा अनुभव आहे म्हणून आपल्याला ते त्या ठिकाणी सापाप्रमाणे भासतं. याला म्हणतात रज्जू सर्प न्याय. आता दुसरा असाच न्याय काय आहे की शाखाचंद्र न्याय. शाखाचंद्र न्याय म्हणजे झाडावर खूप फांद्या आहेत, त्या फांद्यानी एक फांदी अशी आहे, आपण बोट दाखवतो की बोट दाखवून द्वितीयेस जो चंद्रमा तया साडूने चंद्रमा भावी देतो, द्वितीयेस जो संकेत दावी देतो मनाच्या श्लोकामध्ये श्लोक आहे तसं आहे. त्या ठिकाणी त्याला म्हणायचं शाखा चंद्र न्याय की माझं बोट जिकडे आहे त्या फांदीकडे पहा, त्या फांदीच्या टोकाकडे पहा आणि तिथं पाहिलं की तुला ती द्वितीयेची तृतीयेची चंद्रकोर जी आहे ती स्पष्टपणे दिसू लागेल. आता एकदा ते चंद्रकोर आपण सहजपणे पाहिलं तर दिसत नाही, पण जेव्हा निक्षून आपण पाहतो तेव्हा ती चंद्रकोर दिसल्यानंतर ते समोर असणारं झाड, त्याच्या फांद्या या सगळं निघून जातात. ते आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे सेन्सेशन देणार नाहीत. म्हणजेच ते झाड जे आहे ते बाधित होतं आणि मग आपल्याला तो खरा जो चंद्र आहे, चंद्राची कोर आहे ती आपल्याला दिसू लागते. म्हणजे हे बाधित होणं काय आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. तसंच आता तिसरा एक न्याय जो आहे तो आहे शुक्ती रजत न्याय. समुद्राच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर शंख आणि शिंपले असतात. लहान मुलं हे शंख गोळा करतात, शिंपले गोळा करतात. या शिंपल्यामधलं एक छान आहे, बाहेर नदीसारं काळं जरी दिसलं ते शिंपल्याचा एक तुकडा जरी आपल्याला मिळाला आणि आतून आपण पाहिलं तर ते अगदी चमकतं, चांदीसारखं चमकतं. त्याच्यावर ऊन पडलं की अजून जास्त चांदीचा भास होतो. याला शुक्ती रजत न्याय असं म्हणतो. शुक्ती म्हणजे शिंपला आणि रजत म्हणजे ही चांदी. मग आता हे पाहताना त्या शिंपल्याचं अज्ञान, परब्रह्माचं अज्ञान असेल तर त्यामध्ये आपल्याला ते रजत म्हणजे चांदीचंच भास होणार आहे. म्हणून भासमान वस्तू जी आहे ही कल्पित असते. ती चांदी ही कल्पित आहे, खरी ती चांदी नाही, पण त्याचं ती अधिष्ठान जे आहे ते अकल्पित असते. कारण अधिष्ठान अकल्पित असते म्हणजे ते अधिष्ठान जे आहे ते सत्य असतं. म्हणजे शिंपली जी आहे ती सत्य आहे आणि आरोप कशाचा आहे ते रजताचा आरोप त्या ठिकाणी आहे. आता जसं पुन्हा अजून मृगजळ आहे तर त्या ठिकाणी वाळवंटामध्ये आहे, तहान लागलेली आहे आणि पाण्याचा शोध घेत आहे आणि दूर कुठेतरी पाणी दिसतं म्हणून माणूस पळत जातो आणि जितका पळत गेला तरी त्या पाण्यापर्यंत तो पोहोचत नाही. थेंबाचाही तिथे मागवूच नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर ते तरंग नाहीत, ते पाणी नाही हे एकदा ज्ञान झालं की मग माणसाचे डोळे उघडतात. मग आपण म्हणतो की तत्र जलम नास्ती, तिथे पाणी नाही, पण तत्र जलम असते असा आपल्याला भाव असतो आणि म्हणून आपण तिथे पळत जातो आणि मग नंतर म्हणतो अत्र जलम नसते, इथे पाणी नाही. म्हणून आपल्या ज्ञानाने ते तिथलं पाणी असतं ते पाणी आपण बाधित केलेलं असतं. बाधित केलेलं असतं म्हणजे ते आपल्याला आता दिसेनासं असतं. म्हणून दृश्यमान जगत सत्यम असती. आता या ठिकाणी अजून दोन गोष्टी आहेत परमार्थाच्या दृष्टीने. या गोष्टी एकदा सहजपणे समजल्या. एक चांगलं पुस्तक आहे विचारसागर रहस्य या नावाचं पुस्तक. अध्यात्माच्या बऱ्याच संकल्पना त्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. तत्वबोध नावाचा शंकराचार्यांचाच ग्रंथ आहे. त्यामधला काही भाग एकदा मी तुम्हाला मध्ये 2-4 दिवस सुट्ट्या होत्या त्यावेळेस तुम्ही वाचला. तत्वबोध, आत्मबोध हे शंकराचार्यांचे जे ग्रंथ आहेत. विचारसागर रहस्य नावाचा जो ग्रंथ आहे या सगळ्यामध्ये या पारमार्थिक भाषा संकल्पना या चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेल्या आहेत. मला वाटतं आता जवळपास अर्धा तास झाला, आपण थांबूया आणि पुन्हा पुढे उद्या या गोष्टींचा विचार करूया. ज्या ठिकाणी जगत सत्य म्हणजे ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या, पण जगत सत्य भासतं त्याचं कारण काय आणि कार्य आणि कारण आणि ज्याला ब्रह्मदृष्टी म्हणतात, ज्याला विवेकबुद्धी म्हणतात, हे काय आहे, अनुबाधित वृत्ती म्हणजे काय, जगत सत्यत्व बुद्धी म्हणजे काय, या गोष्टीचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये करूया. म्हणजे या संकल्पना एकदा स्पष्ट झाल्या की मग कोणताही ग्रंथ असो, कोणतीही आरती असो, सहजपणे माणसाला एक किल्ली प्राप्त झाल्यानंतर जसं ते पूर्ण दार उघडतं आणि आतलं सगळं ते विचार झालं आहे ते आपल्यापर्यंत पोचतं, तसं एकदा हे कन्सेप्ट आपले क्लिअर झाले
की मग जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदललेली असते. म्हणून दृष्टीतील बदल म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काही बाहेरून काही आणायचं नाही, पण आपली जगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती एकदा बदलली की मग पूर्णात्मा सुसमीक्षता ही सोय आपण आपल्या ठिकाणी निर्माण करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. सर अन्वय पद्धत म्हणावी की याला हां हो अन्वय पद्धतच म्हणावी.